हाय गाईज, तर मी ऋषाल आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त माझा उपवास पण होता. मग मी अशी छान रेडी झालेली, साडी घातलेली. त्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि देवपूजा करून घेतली, कारण की उपवास आहे तर ऑब्वियसली दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली पाहिजे, म्हणून मग छान अशी देवपूजा वगैरे केली. त्यानंतर आम्ही जायला निघणार होतो ईस्टला. आम्हाला शिवमंदिरमध्ये जायचं होतं. मग तेवढ्यात मला घरून व्हिडिओ कॉल आला. मग आम्ही थोडा वेळ व्हिडिओ कॉलवर गप्पा मारल्या, मम्मीसोबत बोलले. त्याच्यानंतर समृद्धीच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं. मग ती मला तिचं आउटफिट चेक देत होती. मग माझं बोलणं झाल्यानंतर सूरजचं आणि तिचं बोलणं चालू होतं. त्या दोघांची मस्ती चालू होती. मग त्यांचं बोलणं झाल्यानंतर आम्ही फायनली शिवमंदिरला गेलो, पण आम्ही शूट नाही केलं कारण की पाऊस खूप पडत होता. मग रिटर्न आलो वेस्टला आल्यावरती आम्ही खूप ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं मंदिर शोधत होतो आणि बराच वेळ फिरल्यानंतर फायनली आम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं. मग त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग रिटर्न घरी आलो. आणि पहिले तर मी पाक बनवायला ठेवला, कारण की आज मला बनवायचे होते हे गिट्सचे गुलाबजामुन. खूप सारे दिवस झाले घरात होते, तर फायनली आज बनवले. पण मग ह्या अवतारात तर माझ्याकडून ते बनणार नव्हते, म्हणून मी खूप क्विकवालं ट्रान्झिशन बघा तुम्ही माझं. फायनली आता मी गुलाबजाम बनवू शकते. मग गुलाबजाम झाले. त्याच्यानंतर सूरजला खायचं होतं सोयाबीन, तर तो बोलला की मीच बनवतो, कारण की माझा तो उपवास होता, मी काही खाणार नव्हते. तर त्यानेच सोयाबीन बनवले, त्यानेच त्याचं जेवण वगैरे घेतलं. मग मी एक नॅप घेऊन उठले तर बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता, पण ऊन पण होतं आणि मला जायचं होतं कॅफेवरती. मग पटापट आवरलं, कॅफेवरती गेलो आणि कॅफे ओपन केला. त्याच्यानंतर जी आदल्या दिवशी जी भांडी असतात ती सगळी जागेवरती ठेवली, पसारा आवरला. पण मी आज त्याच्यानंतर कस्टमर आले आणि मग मी आज शूट नाही केलं, कारण की मी एकटीच होते. मग कॅफेवरची सगळी कामं आवरून आम्ही अराऊंड 10:15 वाजता घरी आलो. मग उपवास होता, मग मी काहीच खाल्लं नव्हतं, तर मग पटकन बटाट्याची भाजी बनवली, फक्त ती घेतली. त्याच्यानंतर रात्री मी आजचा माझा डे फायनली मी एक ज्यूस पिऊन एंड केला आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.